मित्रांनो, थोड्या वेळापूर्वी आपण बघितले एक प्रेक्षणीय बिनजोड झाली आणि नक्कीच आपला सैराट आणि मथुर एकादर एक चांगली आपल्याला लढत बघायला भेटली। विरुद्ध गाडी पण चांगलीच होती आणि एक चांगला गोल झाला। शेठ नमस्कार। नमस्कार। परिचय देण्याची तर गरज नाही, कारण का आता आपण बघतोय तुफान वेगाचा वाशा म्हणजे आपला सैराट, ओव्हरटेक किंग सैराट आज तुमच्या दावणीला आहे। शेठ तरी पण लोकांना एक परिचय द्या, कारण का इतर वेळी तर तुमची परिचय संपूर्ण लोकांना आहे, पण आज एक चांगल्या पैऱ्यामध्ये पळालं आणि चांगला गोल झाला। नाव सांगा तुमचं। माझं नाव सुनील श्रीपत पाटील घेसर आणि आई गावदेवी प्रसन्न संस्कृती आणि शेठ पाटील या नावाने गाडी पळत आपली। दादा आजच्या शर्यतीबद्दल सांगा ना, पैरा वगैरे कसा काय जुळून आला? पैऱ्याचा शुभम दादा भरपूर दिवस झाले कॉल करत होता, पण कसं आहे माझा एक रोल असतं का एक अड्ड्यात एकच पैरा असतं माझा आणि मी कोणाला फसवत नाही। मग त्याच्यामुळे शुभम दादाला बोलू मी 100% मथुरमध्ये सर्व लोकांचं स्वप्न असतं पळायचा आणि तू मला स्वतःहून फोन करतो, मी 100% तुला 1001% बैल देणार मी आणि मी स्वतःहून देणार, तर तू टेन्शन घेऊ नको। फक्त मी आता कसं असतं माहिती आहे का, एक अड्ड्याला मी एकच पैरा करतो, मी लोकांसारखं 2 पैरे करत नाही आणि कोणाला तांगवत ठेवत नाही। दादा या क्षेत्रामध्ये ना शब्दाला खूप किंमत असते। आज तुम्ही शब्द दिला आणि मथुर आणि आपल्या सैराटने एक चांगला गुलाल केला, त्याच्याबद्दल बोला ना। मथुर मध्ये पळायचं तुम्हाला काय सांगतो, मथुर मध्ये पळायचं म्हणजे भरपूर लोकांचं स्वप्न असतं बरोबर का मथुर मध्ये मला फेरा तरी भेटावा। का दादा सर्व सांगत होतं शुभम दादा आपला का भरपूर मॅचेस येतात, काय काय माझ्या बैलाला फेरा दे, फेऱ्यासाठी मथुर पाहिजे, पण आपल्याला त्यांनी शर्तीसाठी दिला आणि दादानी पण स्वतःनी फोन केला, मला भरपूर अभिमान आहे। नक्कीच बैलाचा स्पीड आणि नक्कीच ओव्हरटेक किंग म्हणून आता तुम्ही तर बोलत नाही, संपूर्ण लोक बोलतात, याच्याबद्दल काय बोलाल? आता तर तुम्ही तर बघितलं, मी बोलायची काय गरज नाही, बैल आहे ओव्हरटेक किंगच आहे आणि गाडी तुम्हाला सांगतो ना, मी मोठेपणा नाही सांगत, समोर जर बैल चांगला असला ना त्याला साथ देणारा, तर गाडी एक पण पडणार नाही त्याची। दादा मथुर आणि आपल्या सैराटची गाडी कशी काय पळाली, स्पीड काय वाटला तुम्हाला? स्पीड एक नंबर, कालनं तर एवढा स्पीड वाढलेला, जबरदस्त स्पीड वाढलेला मला, का मला 100% गॅरंटी होती का 1001% गाडी म्हणजे आपण जिंकणार। शर्यत झाल्याच्या नंतर तो जल्लोष होता, तिथे कुठेतरी आपण थोडंसं शांत राहिलं, म्हणजे बघा या बैलगाडी क्षेत्रामध्ये ना कुठेतरी आपले संबंध पण टिकवायचे असतात आणि मैत्रीपूर्ण शर्यती करायचे असतात। दादा कसं आहे माहिती आहे का, बैलगाडी क्षेत्र आहे, बैलगाडी क्षेत्रामध्ये जल्लोष वगैरे काय हे नाही पाहिजे, माझं तर एक वैयक्तिक महत्व आहे म्हणजे म्हणणं आहे का, तर मी सर्व पोरांना आता हा पण कधी कधी करतं, पण मी याला लगेच तिथे बोलून टाकतो का हे नाही करायचं। कसं आज आपण जिंकलो उद्या ते जिंकणार, मग त्याही जल्लोष केल्यावर आपण सण करायला पाहिजे, मग त्याच्यापेक्षा नाही करायचा। कसं प्रत्येकाचा नंदी आहे, प्रत्येकाला अपेक्षा असतं का माझा गुलाल होणार। दादा गेल्या वर्षीपर्यंत सैराट बघत होतो आपण, म्हणजे शर्यती करायच्या पण कुठेतरी नाव रुपल नव्हता, या वर्षी जरा जास्तच आणि आता तर 1 नंबर मध्ये केलंय। गेल्या वर्षीचा विषय काय, गेल्या वर्षी बैल टॉप मध्ये आला आणि बैलाला बिमारी चालू झाली। बरोबर, मेन गोष्ट पहिली का बैल टॉप मध्ये आला आणि बैलाला बिमारी चालू झाली। शुभम दादानी पण गेल्या वर्षी फेऱ्यासाठी फोन केलेला नितेशला आमच्या, पण विषय काय झाला, मी फेऱ्याला का ना बैल देत, फेऱ्याला बैल पळणारच नाही आणि बैल एवढा प्रेस करतो ना का समोर त्याला वाटेल काय वासरे येऊन टाकते, एवढा प्रेस करतो, म्हणून फेऱ्याला कोणालाच बैल देत नाही। आणि आज शर्यतीला दादा म्हणजे तुमच्या अगोदर पण तुमच्याशी बोललेलो तेव्हा वाटत होतं तुम्हाला की मथुर महबूब बद्दल पण बोललेलो आणि मथुर बद्दल पण तुमचं एक प्रामाणिक मत होतं की खरोखर बिनजोडचा भाषा आणि त्याच्यासोबत पळायचं पण म्हणजे एक तुम्हाला पण वाटत होतं। मथुर मध्ये तुम्हाला काय सांगतो, मलाच नाही अख्ख्या महाराष्ट्राला पळायची इच्छा असते, माझीच नाही अख्ख्या महाराष्ट्राची, कोणी पण किती पण टॉप मध्ये पळू दे, पण जेव्हा मथुर मध्ये नाही पळत तेव्हा स्वप्न पूर्ण नाही होत। 100% आज शर्यत झाली, राहुल दादा जेव्हा सैराटला भेटायला आलेले एक छान असा क्षण होता आणि खरोखर चांगलं वाटलं बघू, काय बोलताय, काय क्षण होता तो? नाही क्षण म्हणजे दादा पण सर्व लाईव्ह बघत असतं, कोणता बैल कुठं पळतोय, कोणता काय, दादाला सर्व खबरी असतात आणि दादाला माहित आहे सैराट किती पळतो तो, दादा सर्व गाड्या बघितलेल्या दादानी। विजयानंतर काय बोलले, दादांशी बोलणं झालं तुमचं? नाही अजून दादांशी नाही बोलणं झालं। चालेल दादा, आज बघताय सैराट म्हणजे चांगला पल आहे, खूप सारे पैऱ्याला पण फोन येत असतात, अशामध्ये नियोजन करता कोण असतात आणि कोण कोण नियोजन करतं तुमचा? नियोजन करायला आमचे एक कदम साहेब आहेत मिलिटरी कॅम्पातले, त्यांचा एवढा सपोर्ट असतो ना का मला म्हणजे प्रत्येक मी कधी पण आता ते ड्युटीवर असतात मिलिटरी कॅम्पात, मी कधी पण फोन केला ना का साहेब मला ही गाडी धरायची कशी होईल, मग ते मला सजेशन देणार की ही गाडी तुम्हाला 100% या बैलात होणार आणि त्यांचा भरपूर सपोर्ट असतं। आपले शिवा म्हात्रे नारेंचे भरपूर सपोर्ट असतो त्यांचा मला। सिंगर दादा येणाऱ्या काळामध्ये मथुर सोबत कधी परत आपल्याला पळताना बघायला भेटेल, कारण का बघा प्रेक्षकांना पण वाटतं की सैराट आणि मथुरला जो स्पीड लागलाय ना तो बरोबर, या बाईटच्या कमेंट सेक्शन पण तुम्ही चेक करा
की एकच गोष्ट असेल, मथुर आणि सैराट कधी पलताना बघायला भेटेल? 100% मथुर आणि सैराट पळेल. पब्लिकची डिमांड असेल तर आम्ही 100% पळवणार मथुर आणि सैराट. आणि येणाऱ्या कालामध्ये नियोजन कसं काय असणार आहे? आता म्हणजे मैदान वगैरे आपल्याकडे पण पडतात, घाटावरती पण पडतात, कसं काय नियोजन? नाही आता घाटावरच्या मैदानांतर आपल्याला नाही आवडत ते, म्हणजे ते 3 फेऱ्या आवडतच नाही मेन गोष्ट म्हणजे. आणि मी जास्त शक्यतो 3 फेऱ्या ना, आम्ही आता आपल्या इथं होता तरी मी बैल नेला नव्हता. आपल्या 3 फेऱ्या आवडतच नाही आणि 3 फेऱ्याला बैल आम्ही बघू. अजून पूर्ण ग्रुप आहे आमचा, पूर्ण चर्चा करून मग आम्ही डिसिजन घेऊ का पाठवायचं का नाही पाठवायचं. दादा बघा, 3 फेऱ्याला मथुर पण जायचा, पण त्याच्यामुळे कुठेतरी बिनजोडला चुकामुक व्हायची. म्हणजे तिकडे पडल्याच्या नंतर इकडे पब्लिकला थोडंसं दबकतो. त्याच्यामुळे आता राहुल दादा पण बोलले की मथुरला पण 2 महिने तरी इकडे, 2 महिन्यामध्ये आपलं नियोजन पण होऊ शकतं नाही का? हो 100%. आज गाडीवर ड्रायव्हर कोण होता? दिनेश दादा शिवकरचे दिनेश दादा होते का, तर ड्रायव्हर पण नव्हते आज. आणि 1-2 ड्रायव्हर बोलले का आम्ही बसणार नाही. त्याच्यामुळे शुभम दादानी, आम्ही शिवा म्हात्रेनी, दादा राहुल दादानी निर्णय घेतला कोणता, तर राहुल दादाला शिवा म्हात्रेनी सांगितलं एक नाव का दिनेश म्हणून आहे चांगला. तर मी बघितलेलं आहे दिनेश दादाला गाडी हकलताना, मला गॅरंटी आहे का दिनेश दादा चांगली गाडी हकलता. मी शुभम दादाला विचारलं, शुभम दादा बोलतो ठीक आहे तुझे याच्यामध्ये करून टाक. चालेल. आणि आज आपली सोबत पोरं असतात, सुट्टीपासून राज पण होता सोबत, त्याच्या व्यतिरिक्त सगळी पोरं होती. म्हणजे त्या पोरांबद्दल काय बोलशील? कारण का त्यांच्या मुला क्षेत्र कुठेतरी अधूर आहे. पोरांबद्दल नाही, आज आमच्या गावातली पण एवढी लोक आलती ना, जी नाही येणारी लोक आलती. मला त्याची मुलं मी सैराटला एकच सांगितलेलं आहे, बाबा माझ्या आज इज्जतीचा सवाल आहे, तुला आज गुलाल घेऊन देण्यात आहे. मला काय पण कर, पण तू मला आज गुलाल दे. का तर जी लोकांना बैलाचं काय माहित नाही ती लोक आज अड्ड्यात आलेली होती. हा वेळ कुठे ना कुठेतरी सैराट मुलं सगळ्यांना लागतंय. बैला आपल्या गावामध्ये मला तर वाटतं कमी आहेत, पण शर्तीची म्हणजे कुठेतरी सैराट मुलं सगळं गाव पण एकत्र येतं आणि सगळी जण बघायला येतात. काय बोलताय? सैराट मुलं तर म्हणजे आता सैराट आपण तर जास्त गावात नसतो, पण सैराटची भरपूर चर्चा आहे. मग आता मला पोरं भेटली ना का, आता कुठला नियोजन आहे कुठच्या मैदानाला, मी कसा पैरा, आता मोठा पैरा असं आपण सांगू शकत नाही ना. बरोबर. तर मला पोरं बोलली का, मी बोललो तुम्हाला मजा बघायची तर 16 तारखेला तुम्हाला 100% मजा भेटेल बघायला. वा, म्हणजे तुम्हाला माहित पण, म्हणजे पब्लिकला माहित नव्हतं, पण चांगली गाडी आहे या आशेवरती म्हणजे सगळी जण येत होते. हो ते तर गावातली तुम्हाला काय सांगतो, कोणाला शौक नाही ती लोक आलती. आज मला एवढा अभिमान वाटला का, म्हणजे आपलं बैल पळतं म्हणून लोक येतात. आणि गेसर गावाचं नाव महाराष्ट्रभर गाजतं, त्याच्यामुळे जाम अभिमान वाटतो मला. नक्कीच दादा, आज बघतोय संपूर्ण हा क्षेत्र आहे ना कुठं ना कुठेतरी गोल वर्तुळाकार आहे. कारण का आज सुट्टी मेकर, ड्रायव्हर आणि हे सगळे प्रेक्षक सगळे मिळून आज कुठं ना कुठेतरी बैलगाडा क्षेत्र एकत्र होतं. तसेच आपलं अड्डे ठेवणारे असतील ते पण खूप इम्पॉर्टंट. अड्ड्याचं नियोजन वगैरे कसं? खिरकाळीचं अड्डे म्हणजे नियोजन ना, खिरकाळीच्या अड्ड्याचं नियोजन पण चांगलंच असतं. नियोजन म्हणजे आता गाडी आमची भरपूर मागं होती, पण त्यांनी बोलवलं आम्हाला गाडी घेतली असती पूर्ण. वा, म्हणजे एक प्रेक्षणीय बिनजोड असते त्यांना कुठेतरी बघा, प्रेक्षक पण म्हणजे त्याच्याने गर्दी पण कमी होतं. काय बोलतं याच्याबद्दल? हो गर्दी तर होतं, पण कमी काय होतं माहिती का, गाड्या टाकतात ना ड्रायव्हर नसतात, त्याच्यामुळे गाड्याने एवढा टायमिंग होतं नाही. भरपूर गाड्या राहिल्या असतील आज पण, का तर ड्रायव्हर नसतात तरी गाडी पुढे टाकून ठेवतात. बरोबर आहे. दादा, समालोचन बद्दल कर्त्यांबद्दल काय बोल? कारण का आज आपले फुलोरे मामा झाले, राहुल शेठ झाले, राहुल दादा भोईर, कुठं ना कुठेतरी मुंबई बिनजोडला त्यांचा एक चांगला आवाज आहे आणि एक अड्ड्यामध्ये आपल्याला नक्कीच चांगलं समालोचन करताना बघायला भेटतं. राहुल दादा बद्दल बोला तेवढा कमी, त्यांनी गाडी मांडली ना का तो अलाउन्समेंट करतात, तेव्हा मला एवढा म्हणजे गर्व वाटतं का संस्कृती आणि शेठ पाटील घेसर यांचा मोठा सैराट, तेव्हा जाम म्हणजे आनंद वाटतं. आणि तो अलाउन्समेंट गाडी मांडली का ती फार थोडीसवर अलाउन्समेंट करतच राहतं, जाम चांगला वाटतं. म्हणजे नक्कीच दादा बघा, जेव्हा अशी प्रेक्षणीय बिनजोड असते ना, तेव्हा तो त्यांचा जी अनाउन्समेंट लेवल असते ना ती एकदम हाय असते आणि तेव्हा बोलतात बिनजोडची प्रेक्षणीय लढत आहे. म्हणजे एक प्रत्येक नंदीला आवाज देऊन हे करतात. काय बोलताय? कारण का या बिनजोडच्या क्षेत्रामध्ये जसं वरती सुनील मोरे झाले समालोचक, त्यांचं जसं एक वर्चस्व आहे, तसंच नक्कीच राहुल वैर दादांचा आज आपल्या या बिनजोडला एक चांगलं एक आवाज लाभलेला आहे. हा, का तर मुंबईमध्ये एक राहुल दादा असं आहे का पूर्ण बैलांची नावं पूर्ण मालकां सगळ्यात सहित घेतात गाडी सुटल्यावर. राहुल दादाच मस्त कॉमेंट्री करतात. चालेल. दादा, सैराट आज बघा एवढं नाव करताय, कुठं ना कुठं तरी म्हणजे नाण्याचे 2 बाजू असतात. आज पळतोय तर घाटावरती पण बघा डोपिंग टेस्ट आले, मग अशाने तुम्हाला पण असं कोण बोलत नाही का अचानक तुमचा सैराट एवढा टॉपला गेला, इंजेक्शनचा विषय झाला किंवा अजून इतर गोष्टी झाल्या? आता काय ते आपण बिंदास करू शकतो, असं काहीच नाही. आणि ते टेस्टला कोण घाबर नाही, आम्ही थोडे इंजेक्शनवर बैल पळवतो. बरोबर. आणि इंजेक्शनवर बैल पळवतो आमची म्हणजे बैलाच्या ज्यात धमक आहे
आणि बैलावर आमची सर्व ग्रुपची मेहनत आहे, त्याच्यामुळे बैल पळतं. आणि आमची एवढी बैलांनी मेहनत बघून पण बैलाला माहित आहे का मालक पण किती मेहनत करतं. बरोबर. मी स्वतःपासून जास्त त्याच्यावर जीव लावतो. आज मालकासाठी तो बोलतोय. 100% मालकासाठी. म्हणजे आज मी त्याला बोललेलो, बाबा मला आज काय पण कर पण गुलाल दे. त्याला मी कानात जाऊन सांगितले सुट्टी होताना, आज काय पण कर पण गुलाल दे बाबा, गावातली एवढी लोक आल्यात, परत मला तोंड दाखवा, जागा ठेव. चालेल चालेल दादा, जास्त वेळ नाही घेणार, जाता आता एकच प्रश्न, राहुल दादांबद्दल आणि मथुर बद्दल काय नक्की बोलताय तुम्ही? राहुल दादा बद्दल बोलायला तेवढा कमीच आहे का, तर राहुल दादा पण म्हणजे नियोजन चांगला असतं त्यांचं आणि ते पण रॉयल माणूस आहे. आणि मथुर ते बद्दल बोला तर तेवढा कमीच आहे. मथुर बोला तर मुंबईचा किंगच आहे, पब्लिकचा बादशाह आहे मथुर. मथुर काय, मथुर जसं फेऱ्याला पळतो तसं शर्तीला त्याच्यापासून 5 पटीने पळतो. आणि मथुरवर जे फेऱ्याचे हिसबत राहतात ना, त्यांनी राहू पण नाही का, तर मथुर फेऱ्याला भरपूर कमी पळतो आणि गाडीला भरपूर पळतो. आज गाडी एवढी फास्ट निघली ना का, मला एवढा म्हणजे चांगला वाटला, गाडी जाम स्पीडला निघली खालून. नक्कीच दादा, खूप सारे शुभेच्छा असतील येणाऱ्या कालामध्ये. आता तुमचा पण जास्त वेळ नाही घेत, राजदादाबद्दल किंवा आणखी पोरांबद्दल काय बोलाल, कारण का त्यांची कुठं ना कुठं तरी अनाथ शिन्य आहे. राज झाला आमचा, निखिल, सौरभ, बबलू, आमच्या पोरांना म्हणजे राजला आहे ना, तू दुसरा काम काय पण नका करणारच नाही, फक्त बैलाचं काम सांगितलं ना तो दुनियात नाही येईल, म्हणजे कुठनं पण येईल ना, बैलाचं काम करून जाईल. फक्त आपण सांगितलं त्याला कोल्याला जा का या घेऊन ये, त्या नाही करणार. पण बैलांसाठी भरपूर मेहनत. आणि निखिल, सौरभ, शिवादादा त्याची तर सांगूच नका, त्याची भरपूर मेहनत असते. सर्व बैलाची मॅनेजमेंट तोच करतं. आणि विषय म्हणजे मी फक्त बैल धुवून देतो त्यांना, बाकी सर्व त्यांचीच असतं, पेंटिंग पासून, टेम्पो पासून, गाड्यापासून सर्व मॅनेजमेंट त्यांची असतं. नक्की दादा, शुभेच्छा तुम्हाला, येणाऱ्या कालामध्ये असेच नंदी काढवा. आणि